त्याला देखील लाख लाख शुभेच्छा देऊया. जर सिरीज मधील मॅचेस खेळवायचे असतील तर यानंतरची मॅच डोलवी अगेन्स्ट काश्मीर होईल. जर सिरीज प्रमाणे खेळवायचे असतील तर याच्या नंतरची मॅच डोलवी अगेन्स्ट काश्मीर होईल. आयोजकांनी कळवायचं आहे. ठीक आहे, थोडासा बदल केला जातोय. मेहतर कॉलनी आणि बाटेवाडा यानंतरची मॅच असेल. यानंतरची मॅच मेहतर कॉलनी आणि बाटेवाडा आणि तदनंतर पुढील मॅच होईल ढोलवी अगेन्स्ट काश्मीर. पंच मॅचला स्पीडअप करायचं आहे. फारसा वेळ गेलाय, 4:30 वाजलेत. 6 पर्यंत किमान फायनलचा सत्र चालू व्हायला हवा. लोअर फुल टॉस बॉल आणि कॅप सिलेक्शन या ठिकाणी केलं जातं फलंदाजाच्या माध्यमातून. पण सामना पाहतोय महाडिकवाडी अगेन्स्ट वाशी यांच्या दरम्यान. अबाज बांगी यांच्यावरती मात्र सलगचे दुसरं आक्रमण केलं जातं. 2 चेंडूवरती 2 मात्र मिड विकेटचे 2 चौकार येत आहेत आणि चौकारीच्या माध्यमातून धावसंख्या धफलकावरती लागते. बिन गडी बाद 8 या आकड्यावरती. त्यावेळेचा खराब थोडासा चेंडू जरूर उसळी घेऊन सिस्टमच्या बाहेर फेकला जातो. अतिरिक्त धावेने या ठिकाणी केली जाईल वाढ आणि धावसंख्येमध्ये आपल्याला परिवर्तन घडून येईल. ते म्हणजे 9 या आकड्यावरती. सातत्यानं पाहायला गेलो तर हा गोलंदाज प्रत्येक ठिकाणी आपली कलाशैली दाखवत असतो. प्रत्येक ठिकाणी एक वेगळी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळत असते. अनेक मैदान त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मैदानावरती रबर स्टॅम्प साबाज बांगी या नावाचा लावण्यात आलाय आणि चर्चेत राहणाऱ्या त्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातोय. चेंडू फेकायचा लगेच आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही बाकी असतील या गोलंदाजाचे. थोडा अंडर प्रेशरनं मात्र गोलंदाजी करतोय वाशी संघासमोर खेळत असताना. एक चेंडू जरूर डॉट काढला. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकातील. एक सिंगल येते. षटक समाप्ती. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागते. बिनगडी बाद 15 विदाउट लॉस 15. विदाउट लॉस 15. लगातार जर 3 चौकार लगावले तर कपिल कोळी यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. कपिल कोळी यांनी या ठिकाणी पारितोषिक लावलाय. सलग 3 चौकार मारा आणि 1000 रुपये आपल्या अकाउंट मध्ये लगेच जमा केले जातील. फलंदाजांची मनोबल उंचावण्याचं काम
कपिल कोळी यांच्या माध्यमातून केलं जातं. बक्षिसांची खैराट या ठिकाणी केली जाईल. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकावरती लागते ती म्हणजे 18. पहिल्या षटकात आल्या 15 धावा, तदनंतर 9 ला एक आली. अपील केली, लाऊड अपील होती. ओव्हर फुल टॉस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला जात होता. प्रॉपर टायमिंग बनलं नाही. एकदा अर्ध्या कमरेवरती फेकला जाणारा चेंडू मात्र स्क्वेअरला गेला सरळ. आपण DRS कडे जाऊया. दोन पंच त्या ठिकाणी आले तर पंचांकडून आपल्याला DRS मध्ये वॉर रूम मध्ये पाठवलंय. तर पाहूया वॉर रूम मध्ये निर्णय काय येतो. थर्ड अंपायर कडनं आपल्याला पाहायला मिळेल. अपशब्द कृपया करून मैदानाच्या आतमध्ये वापरू नका. सर्व नाही आहे, नो बॉल नाही आहे. खेळाडूंना विनंती असेल आपण अपशब्द वापरायचा नाही. आपण यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धाचा या ठिकाणी रिजन केलंय, त्याच्यामुळं यूट्यूब असल्या कारणानं आपण अजिबात पंचांकडून जरी चुका झाली तर त्या ठिकाणी यावेळेस चेंडू वाईड असणार आहे. अतिरिक्त धावेने या ठिकाणी वाढ होईल आणि धावसंख्येमध्ये परिवर्तन 23 या आकड्यावरती जाऊन पोचते धावसंख्या. परकट केला आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा बाहेर. थर्डमॅनचा चौकार. चेंडू बाकी आहेत एक. शेवटचा बॉल शिल्लक. $27. आणि षटक या ठिकाणी संपतो. धावसंख्या होती ती 31. 2 षटक समाप्तीनंतर 31. धावसंख्या 31. धावसंख्या 31. धावसंख्या 31. 2 षटक समाप्तीनंतर ब्लॉकचं आणि शेवटचं षटक. पहिला चेंडू वरती मात्र बीट केलाय फलंदाजाला. शांत ठेवण्याचं काम राहुल यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. चांगलं षटक हाताळण्याची भूमिका ते नेहमीच पार पाडत असतात. अर्थातच राहुल त्या विकेट वरती टाकला हा ट्रॅकर जरूर होता, परंतु चेंडूला अगदी कट करता आलेला नाहीये. शॉट नाहीये तर हा वाईड बॉल येतोय. अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या 33. फुल टॉस. बॅट डायरेक्ट घुमवली. लागू या ना लागू, परंतु लागला. अर्ध्या बॅट वरती लागला आणि त्यानंतर मात्र चेंडू स्लोवर होता. अडवण्यामध्ये यश आलं. सिंगल या ठिकाणी बनली. आता धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोचते. शेवटचं षटक चालू असताना चांगलं षटक म्हणता येईल राहुल यांचं. अद्यापर्यंत गेल्या 2 बॉलरपेक्षा हा गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. चेंडू बाकी राहिले तर अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ अद्याप हे बाकी आहे. फलकावरती धावा ही एक ऍड केली जाईल. धावसंख्या 35. 2 चेंडू फक्त उर्वरित बाकी असणार आहेत.
या पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील स्वतःच्या गोलंदाजीच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवला जातो आहे, हरकत नाही आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन थांबते आणि शेवटच्या बॉलवरती किती रन्स येतात, चौकार येतोय, षटकार येतोय, की रन्स या ठिकाणी ऍड होतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉल होता परंतु लेग बाईची एक धाव वाढली आणि धावसंख्या 37. विजयासाठी 38 धावेचं लक्ष असेल. राहुल यांनी केलं कमबॅक. शेवटच्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी राहिली राहुल यांची. दुसऱ्या डावाकडे वळूया. विजयासाठी 18 चेंडू आणि 38 धावेची गरज असणार आहे. तर पुढील सामना असेल मेहतर कॉलनी आणि आयोजकांची टीम अर्थातच शिवतेज पाटेवाडा संघ. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल शिवतेज बाटेवाडा अगेन्स्ट मेहतर कॉलनी. ही लढत पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या. राहुल आणि त्याच्या समवेत जो कांदले या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला होता कदाचित, तो बॅटर येतो आहे नॉन स्ट्राईक एंड वरती आणि त्या ठिकाणी चॅम्पियन ठरणारा हा संघ महाडिकवाडी संघ होता. तब्बल एका रात्रीमध्ये 2 फायनलचा मानकरी महाडिकवाडी. कोपरोली येथे देखील पहिला क्रमांक आणि तदनंतर कांदले येथे देखील पहिला क्रमांक. सन्मान दिलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय तोपर्यंत एक सिंगल तर कुठेही जाणार नाही आणि राहुलच्या बॅटमधून एक सिंगल येते आणि सिंगल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावेला प्रत्युत्तर देत असताना 1 या आकड्यावरती. बॅटनं स्वीप केला. चेंडू सरळ गेला स्क्वेअरलेगच्या अगदी बरोबरीनं. चौकार 4. चौकारानं मात्र इथे स्वतःचं खातं ओपन केलं जातं आणि तब्बल टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. आणि महत्वाची विकेट येते या ठिकाणी राहुलच्या बरोबरीचा आलेला फलंदाजाची. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज लगेच ऍड व्हायचं. शत्रक्षण लाजबाब सजवलं होतं. अजून एक विकेट येते. महाडिकवाडीचा आजचा रात्र नाही आहे, कदाचित आजची रात्र वाशी संघाची बनली आहे आणि सलगचा दुसरा विकेट आल्यानंतर धावेमध्ये मात्र दबाव पडतोय. धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती जाऊन थांबले. पाच हा आकडा अद्यापर्यंत महाडिकवाडी संघाचा राहिला. 38 धावेला या ठिकाणी प्रत्युत्तर द्यायचं आहे. 33 धावेची गरज. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी मागच्या फलंदाजाने गॅप सिलेक्शन केला होता तोच अचूक सिलेक्शन राहुलच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतोय. 4 आणि 5 अशी टोटल रणसंख्या बनली आहे. पहिले षटक प्रगती पथकावरती असताना टीम वाशी संघाचं 9 या आकड्यावरती. चेंडू 5 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पुन्हा एकदा तीच गॅप सिलेक्शन पक्का केले जाते. षटक समजा पहिलं
पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागतीया 2 गडी बाद 13. 2 गडी बाद 13 पहिलं षटक समाप्तीनंतर. चला टीम मीटिंग नकोय. 38 धावेला द्यायचं आहे प्रत्युत्तर. धावा झाल्या 13 आणि आता बनवायचे आहेत त्या म्हणजे 25. 12 चेंडू आणि 25 धावा अर्थातच 12.5चा रिक्वायर असणार आहे. 12.5 रनांचं रिक्वायर रन रेट प्रति ओव्हर मागे आपण पाहायला गेलो तर शिल्लक राहिलाय. साबाज बांगे ज्याच्या नावावरती अनेक मैदानं आहेत असा साबाज बांगे एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. महाडिकवाडीचा एक तारा सितारा ॲज अ बायकर मॅन म्हणून त्याची ओळख आज महाडिकवाडी संघामध्ये केली जाते. साबज पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक खेळेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय फेस करताय युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा क्षणचित्र ही टिपली जात आहेत. युट्यूब मॅनचे आपण कौतुक करावं तितकं कमी आहे थंडीमध्ये तरी देखील त्या ठिकाणी कॅमेरामॅन त्या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण ही स्पर्धा डेडिकेट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. त्यांचं देखील श्रुतेश ट्रॉफीच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. तब्बल या स्पर्धेसाठी लाभलेल्या सर्व देणगीदारांचा श्रुतेश ट्रॉफीच्या वतीनं सगळ्यांचंच मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे. पुन्हा एकदा रिव्हर्स. ओहो डायरेक्ट हिट फलंदाज बाद. फुकला असता तर कदाचित बॅकअप मिळाला असता की नसता मिळाला परंतु विकेट ती फार महत्वाची होती साबाज बांगीची. दुसरं षटक प्रोग्रेस असताना मात्र धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 15. वाईड बॉल जरूर असणार आहे. अतिरिक्त धावेने या ठिकाणी केली जाईल वाढ. धावसंख्येमध्ये थोडस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. गजर क्रिकेटचा आणि 16 या आनंदाचा पाहतो आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 शिवतेज बाटेवाडी ट्रॉफीचा मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि फक्त चेंडूला सिलेक्शन केलं आणि सरळ पाठवलं. अगदी टीम मीटिंग करायची नाही कृपा करून लक्ष असू द्या. टीम मीटिंग करू नका. या 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 20. फक्त 18 धावेची गरज. फक्त 18 धावा. चार चेंडू झाले 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 21. 17 धावेची गरज. आणि चेंडू जातो आहे टिप्स लेगच्या बरोबरीचा चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दहा चेंडू आणि 12 धावेची गरज.
3 चेंडू 7 धावा. आलो आउट. 2 बाद 7. विशालने 2 बॉल चौका मारले ते कपिल कोहलीकडे 1000 रुपये. 1000. हा आमचा विशाल तेवढा.